आता गॅस सिलेंडर वर्षभर संपणार नाही। एका महिलेने असा शोध लावलाय की ज्यामुळे गॅस सिलेंडर वर्षभर संपणार नाही। एक गरीब महिला जिच्या घरातला गॅस सिलेंडर 1 महिन्यापूर्वी संपला होता, तिने कसे बसे पैसे जमा करून तिने गॅस सिलेंडर आणला, तेव्हा तो गॅस सिलेंडर आता तिला जपून वापरायचा होता, कारण की तो गॅस सिलेंडर संपला असता तर तिच्याकडे आणायला पैसे नव्हते। आणि म्हणून तिने एक असा शोध लावला, एक अशी पद्धत शोधली की ज्याच्या माध्यमातून तिचा गॅस वर्षभर संपला नाही। होय, तुम्हाला हे ऐकायला खोटं वाटेल। जेव्हा गॅस सिलेंडरच्या कंपनीवाले या महिलेच्या घरी तिचा शोध पाहायला गेले, तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली। अक्षरशः कंपनीच्या अधिकाऱ्यासमोर या महिलेने रात्रंदिवस तो गॅस चालू ठेवलाय, प्रचंड स्वयंपाक केलाय, तरी देखील तो गॅस संपायचं नाव घेत नाही। देशात पहिल्यांदाच गॅस लवकर संपू नये म्हणून लावलेला हा शोध सगळीकडे व्हायरल झालाय। गॅस कंपनीचे अधिकारी तिथे गेल्यानंतर त्यांनी स्वतः त्यांच्या डोळ्याने हा रिझल्ट पाहिला। कंपनीनं त्या महिलेला करोडो रुपये देऊन तो जुगाड विकत घेण्याची ऑफर दिली, पण ती महिला म्हणाली की माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हा उपाय मी मोफत सांगणार आहे। एक महिला जी जास्त शिकली नव्हती, गरीब होती, पण तिने असा एक उपाय शोधला की ज्यामुळे अक्षरशः गॅस कंपनीवाले तिचा तो प्रयोग दाबून टाकण्याचा प्रयत्न करत होते, तिला विकत घेण्याचा प्रयत्न करत होते। कारण की तिचा हा जर उपाय समोर आला असता तर लोकांचा गॅस वर्षभर चालला असता आणि कंपनीचा धंदा बंद झाला असता। आणि अखेर ती महिला झुकली नाही आणि तिने ती टेक्निक संपूर्ण जगाला सांगितली। 2-3 दिवसापूर्वी तिचा हा जुगाड अक्षरशः संपूर्ण इंटरनेटवर व्हायरल झालाय। लोकांचा भरोसा बसत नाहीये की एक गरीब महिला अशी असामान्य टेक्निक कशी काय शोधू शकते की ज्यामुळे गॅस हा वर्षभर चालू शकतो। आता जर तुम्हालाही तुमच्या घरातला गॅस सिलेंडर लवकर संपू द्यायचा नसेल तर हा उपाय पाहिल्याशिवाय तुम्ही अजिबात हा व्हिडिओ बंद करू नका। एका छोट्याशा गावामधल्या एका महिलेची ही कहाणी ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमचा गॅस जास्त चालेल। तर पहिल्यापासून आपण माहिती घेऊयात। एका छोट्याशा गावात एक महिला राहत होती, तिचं नाव रुपाली। परिस्थिती तिची अत्यंत बेताची। दिवसभर राब केल्यावर तिला कुठंतरी 2 वेळचं जेवण मिळायचं। नवरा मोलमजुरी करायचा, घर खेड्यात होतं, त्यामुळे वर्षानुवर्ष तिनं चुलीवर स्वयंपाक केला होता। त्या चुलीच्या धुरानं तिचे डोळे लाल व्हायचे, सारखा खोकला यायचा, फुफ्फुसांची वाट लागली होती। 2 वर्षापूर्वी सरकारनं गॅस दिला आणि रुपालीला वाटलं चला आता सुखाचे दिवस आले, पण तो काळवंडलेला धूर आणि डोळ्याची जळजळ तिला वाटलं कायमची संपेल। पण प्रेक्षकांनो, गरिबीचं सुख हे वाळूच्या किल्ल्यासारखं असतं। पहिला सिलेंडर आला, महिनाभरातच संपला। दुसरा घ्यायला घरात दमडी नव्हती, कशी बशी उसनवारी करून तिनं गॅस घेतला, पण पुन्हा तो लवकर रिकामा झाला। कधी कधी तर गॅस संपला की 6-6 महिने तो भरता येत नसायचा। पण तेवढ्यात अक्षरशः मागच्या महिन्यामध्ये युद्ध सुरू झालं होतं, गॅस टंचाई सुरू झाली। पण म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी असते। जेव्हा माणूस संकटात सापडतं तेव्हा त्याचं डोकं चालू लागतं। रुपालीने ठरवलं, हा गॅस जातोय कुठं? कंपनी आपल्याला फसवते का आपलीच काही चूक आहे? तिने अखेर शोधायला सुरुवात केला होता आणि अखेर तिने लावलेला तो शोध अख्ख्या देशात गॅस वाचवण्याचं एक मोठं साहित्य ठरलंय। रुपाली एक दिवस तशीच हताश होऊन बसली होती। समोर चूल पेटलेली, ती फुंकणीनं हवा घालत होती। अचानक एक धुराचा मोठा लोट तिच्या नाकापाशी आला, तिला जोरात खोकला आला आणि त्या क्षणी तिच्या डोक्यात एक विचार चमकला। ती विचार करत होती की आपल्याकडे गॅस घ्यायला पैसे नाहीयेत, पण आपण पैसे कमवले पाहिजेत, पण गरीबाला एका मर्यादेबाहेर पैसे कमवता येत नाही। मग तिने उलटा विचार केला, जर हा सिलेंडर जर जास्त दिवस चालला तर काय होईल? जर तो 15 दिवसांऐवजी 40 दिवस चालला तर माझे पैसे वाचतील ना, आणि वाचलेले पैसे म्हणजेच कमवलेले पैसे आहेत। हाच विचार तिच्या शोधाचा पाया ठरणार होता। रुपाली कामाला लागली। तिने विचार केला की नक्की गॅस गळतोय कुठं? तिच्याकडे एक छोटासा स्मार्टफोन होता ज्याच्यावर कधी कधी नेटवर्क यायचं। तिने त्यावर माहिती शोधायला सुरुवात केली। लोक गॅस कसा वाचवायचा हे शोधत होते, पण रुपालीनं शोधलं की गॅस खर्च कसा होतो। तिने आजूबाजूच्या बायकांना विचारलं तर प्रत्येकाची हीच तक्रार होती, बाई गॅस आणला की वाऱ्यासारखा उडून जातो। मग रुपालीनं अभ्यास केला आणि तिला 3 अशी भयंकर कारणं सापडली की ज्यातलं तिसरं कारण 99% लोकांच्या गॅस गळतीमागचं कारण होतं। गॅस लवकर संपतो या तिसऱ्या कारणामुळे, पण ते अख्ख्या देशाला माहिती नव्हतं, ते तिनं शोधून काढलं। तिसरं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नीट पहा, कारण की एक चूक तुम्हाला दरमहा हजारो रुपयांचं नुकसान करू शकते। रुपाली काम करू लागली, शोधू लागली, तेव्हा तिला पहिलं कारण सापडलं जे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर घडतं, पण आपण दुर्लक्ष करतो। जेव्हा गॅस डिलिव्हरीवाला आपल्या दारात गॅस सिलेंडर घेऊन येतो
तेव्हा तो प्रचंड घाईत असतो, लवकर पैसे द्या, मला दुसरीकडे जायचं असं म्हणून तो गडबडीत गॅस सिलेंडर तिथे ठेवतो. आपण काय करतो, पैसे देतो, सिलेंडरवरची सील पाहतो आणि तो घरात घेतो. पण रुपालीच्या लक्षात आलं, सील लावलेलं असलं तरी गॅस कमी असू शकतो. प्रत्येक सिलेंडरवर कंपनीनं स्पष्टपणे लिहिलेलं असतं, कृपया डिलिव्हरी घेताना वजन तपासून घ्या. आपण कधी काट्यावर वजन करतो का? कधीच नाही. रुपालीच्या लक्षात आलं होतं, गॅस कंपनीतून निघल्यापासून आपल्या घरापर्यंत येईपर्यंत मध्ये अनेक हात बदलतात. काही ठिकाणी गॅस चोरीचे प्रकार घडतात, तर काही ठिकाणी तांत्रिक चुकीमुळे वजन कमी भरतं. जर तुमच्या गॅस सिलेंडरमध्ये 1 ते 1.5 किलो गॅस कमी झाला तर तुमचं किमान 10 दिवसाचं त्या ठिकाणी गॅस लवकर संपणार आहे. विचार करा, वर्षाला तुम्ही किती गॅस फुकट घालवताय. रुपालीने नियम केला, जोपर्यंत वजन करणार नाही तोपर्यंत पैसे देणार नाही. तिने शेजारच्या किराणा दुकानातून काटा आणला, वजन केलं, तेव्हा तिचा संशय खरा ठरला. गॅस खरंच कमी होता. ही पहिली चोरी तिनं पकडली. म्हणून लक्षात ठेवा, सिलेंडर घेताना काटा लावायला विसरू नका, नाहीतर तुमच्या हक्काचे पैसे पाण्यात जातील. पण आता वजन तपासूनही रुपालीचा गॅस जास्त दिवस चालणार नव्हता, कारण की वजन फक्त 1-1.5 किलोचा प्रश्न होता. पण खरा धोका जो होता, खरी गळती जी होत होती, खरा लवकर गॅस संपण्याचं कारण तिसरं होतं. पहिलं कारण तर समजलं होतं, आता तिला कळून चुकलं होतं की अजून काहीतरी गडबड आहे. एका रात्री घरात सगळीकडे भयान शांतता पसरली होती. रुपाली स्वयंपाक घरात गेली. तिला गॅस सिलेंडरच्या जवळ एक बारीक सळसळ असा आवाज ऐकू आला. तिला कोणताही वास येत नव्हता, तरीही तो आवाज येत होता. तोच आवाज गॅस सिलेंडर लवकर संपण्याचं दुसरं कारण होतं. आता हेच ते कारण होतं की जे लोक झोपेत असताना घडतं, ते म्हणजे गॅस लिकेज. होय, आपल्याला वाटतं गॅस गळला की वासानं समजेल, पण प्रेक्षकांनो, काही वेळा गळती इतकी सूक्ष्म असते की तिचा वास येत नाही, पण तुमचा गॅस मात्र 24 तास हवेत उडत असतो. रेग्युलेटरचा जॉईंट, रबरी पाईपवर असलेले बारीक तडे किंवा शेगडीच्या बटनातून होणारी गळती म्हणजे तुमच्या पैशाची हवा होणे आहे. रुपालीच्या लक्षात आलं होतं. आता रुपालीचं पहिलं तिने कारण शोधलं होतं, गॅसचं वजन कमी भरणं. दुसरं कारण गॅसची सूक्ष्म गळती होणे, आणि सूक्ष्म गळतीवर आता उपाय शोधला होता. तिने एका वाटीत पाणी घेतलं, त्यात थोडी साबणाची पावडर टाकली, त्याचा फेस केला आणि तो फेस तिने रेग्युलेटरच्या तोंडाला, पाईपच्या दोन्ही टोकांना लावला. जिथे बुडबुडे आले तिथे गळती होती. जसं आपण गाडी किंवा सायकलचं पंक्चर काढताना तो पंक्चरवाला ट्यूब पाण्यात बुडवतो, तसंच तिनं त्या गॅसच्या गळतीच्या ठिकाणावर सोप असणारं साबण जोडलं. ही साधी युक्ती करून तिने घरात धोकाही टाळला आणि गॅसची चोरी थांबवली. आता दुसऱ्या कारण जे होतं त्याचा उपाय होता की पाईपला बारीक छिद्र असेल तर गॅस तुमचा 20 दिवसातच संपणार. त्यामुळे पाईप जर वर्षभर जुना झाला असेल तर तो पाईप पूर्णतः बदला. आता या 2 कारणानं 50% काम झालं होतं. पण खरं काम होतं तिसरं कारण, ज्याने लोकांचा गॅस लवकर संपतो. आता रुपालीला जे तिसरं कारण समजलं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हेच ते कारण आहे की ज्यामुळे 99% लोकांचा गॅस लवकर संपतो. आणि ते कारण रुपालीनं पाहिलं होतं की गॅसच्या जी ज्योत असते, गॅस पेटवल्यानंतर जे ते ज्वालेचा कलर जो असतो तर तो निळ्या रंगाचा असायला हवा, पण बऱ्याच वेळा तिची शेगडीची ज्योत पिवळी किंवा केशरी रंगाची होते. गॅस मोठा केला मात्र उष्णता कमी मिळते, आणि याचं कारण म्हणजे गॅसच्या बर्नरमध्ये किंवा त्याखाली असणाऱ्या नोझलमध्ये साठलेला कचरा. रुपालीच्या लक्षात आलं होतं, आता गॅस सिलेंडरच्या आसपासचे कारण संपले होते. आता गॅसची शेगडी जी असते किंवा जो स्टोव्ह असतो तर त्याच्यामधलं तिसरं महत्त्वाचं कारण होतं. ते कारण होतं नोझलमध्ये साचलेला कचरा, कार्बन आणि काजळी. जेव्हा तुम्ही दूध तापवता किंवा डाळ शिजवता तेव्हा कधी कधी ते उतू जातं, त्या नोझलमध्ये अडकतं. त्यामुळे गॅस पूर्ण दाबानं बाहेर येऊ शकत नाही. तुम्ही गॅसचं बटन फिरवता, गॅसचा खर्च पूर्ण होतो, पण नोझल ब्लॉक असल्यामुळे ते नीट जळत नाही आणि परिणामी स्वयंपाकाला दुप्पट वेळ लागतो आणि तुमचा अर्धा गॅस फुकट जातो. यासाठी आता हे जे आहे हे कारण झालं, पण याचा उपाय करण्यासाठी लोक काय करतात, गॅस दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीला बोलवतात. तो 500 ते 1000 रुपये घेतो. पण रुपालीने 1 रुपयांचा घरगुती उपाय शोधला. तिने सगळ्यात आधी बर्नरच्या जाळ्या काढून गरम पाण्यात लिंबू आणि सोडा टाकून स्वच्छ धुतल्या. त्यानंतर गॅसच्या खाली जे छोटं पितळी नोझल असतं त्यात एक बारीक सुई, सेफ्टी पिन घालून 2-3 वेळा चांगली मागे पुढे टुसली. सगळा अडकलेला कचरा बाहेर पडला. जेव्हा तिने पुन्हा गॅस पेटवला तेव्हा तिची शेगडी नव्यासारखी निळी ज्योत देऊ लागली आणि यामुळे स्वयंपाक झटपट होऊ लागला आणि गॅसची प्रचंड बचत झाली. रुपालीच्या या 3 छोट्या पण जादुई शोधांमुळे तिचा जो गॅस 15 ते 20 दिवस चालायचा तो आता चक्क 40 ते 45 दिवसांच्या पुढे जाऊ लागला. विचार करा, एका गरीबाच्या घरात वर्षाचे 3-4 सिलेंडर वाचले म्हणजे किती मोठी बचत झाली. वर्षाला 4 ते 5 हजार रुपयाची बचत. आज रुपालीच्या या युक्तीमुळे केवळ तिचं घरच नाही तर तिच्या गावातल्या प्रत्येक महिलेचे पैसे वाचत आहेत.
आहेत. तिने शोधलेले हे 3 जे उपाय किंवा ज्या 3 कारणं आहेत त्याकडे तुम्ही नीट लक्ष ठेवा. सिलेंडर घेताना वजन तपासा, घाई करू नका, काटा लावा, जेवढं वजन लिहिलंय तेवढं आहे का बघा, फेस करून लिकेज तपासा. दुसरी स्टेप, महिन्यातून एकदा साबणाच्या पाण्याने रेग्युलेटर आणि पाईप तपासा. नोझल आणि बर्नर स्वच्छ ठेवा. तिसरी स्टेप, पिवळी ज्योत म्हणजे गॅस गळतोय आणि सुईने नोझल साफ करा. निळी ज्योत म्हणजे तुमचा गॅस व्यवस्थित जळतोय. प्रेक्षकांनो, ही माहिती फक्त ऐकून सोडू नका, कारण की आजच्या महागाईच्या काळात एक एक रुपये महत्त्वाचा आहे. रुपालीसारख्या एका सामान्य महिलेने डोकं लावून इतकी मोठी क्रांती केली, तर आपण का करू शकत नाही? तर तुम्हाला तुमच्या गॅसच्या बद्दल अशा काही शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.